सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा आंबा उत्पादन मोठ्या प्रमाणात घटल्यानं बागायतदार आर्थिक संकटात सापडले आहेत. मार्च महिन्यात दरवर्षी हजारो पेट्या बाजारात दाखल होत असत. मात्र यंदा झाडावरच आंबा नसल्यानं बाजारातही आवक जवळपास ठप्प झाली आहे. गेल्या 1.5-2 महिन्यांपासून पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत असतानाही सरकारनं याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जातोय. तोक्ते वादळाच्या वेळी जशा नियमावली शिथिल करून मदत देण्यात आली होती, त्याच धर्तीवर यंदाही बागायतदारांना हेक्टरी 5 लाख रुपये मदत द्यावी अशी मागणी होत आहे. दरम्यान आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांकडून नोटिसा बजावण्यात आल्या असल्या तरी जोपर्यंत मदत जाहीर होत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहील असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. शेतकऱ्यांना यावर्षी वातावरणातील बदलांमुळे फटका बसलाय. त्यासाठी आज चक्काजाम आंदोलन राजू शेट्टी आपण बघितलं असाल की आता मार्च संपत आलेला आहे आणि मार्च संपताना हजारो आंबा पेटी हे दर दिवशी वेगवेगळ्या बाजारात जात होते. परंतु आता ह्या कुठल्याही आंबा आता झाडावर पण शिल्लक नाही आणि कुठे जात पण नाही. आणि त्यामुळे गेल्या 1.5-2 महिन्यापासून शेतकरी सातत्याने सांगत आहे की आम्हाला नुकसान रुपये द्या, आमचे पंचनामे करा. परंतु सरकारने याकडे दुर्लक्ष केलं. म्हणून गेल्या 10 दिवसापूर्वी आम्ही मोर्चा काढला होता राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यामध्ये आंबा बागायतदारांनी उत्स्फूर्त अशी पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शेतकरी एकजूट झालेली आहे. असं असता आपण बघितलं असेल की त्यावेळी सरकारचे प्रतिनिधी म्हणून पालकमंत्री त्या ठिकाणी आले होते आणि त्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलू, ही मदत जाहीर करू. त्यानंतर बैठक झाली असं आम्हाला समजलं, परंतु त्या बैठकीमध्ये ठोस काय उपाय आला नाही. आणि त्याचबरोबर पालकमंत्र्यांशिवाय एकही कोण मंत्री असून देत, सरकारला प्रतिनिधी असून देत, हे लोकांसमोर किंवा शेतकऱ्यांसमोर किंवा माध्यमांसमोर येऊन त्यांनी मदत जाहीर केली नाही. आणि त्यामुळे आता आपण बघितलं असेल की आजचा रस्ता रोको आहे, कालचा मोर्चा पण दडपण्याचा प्रयत्न करत होता. परंतु सरकारचे म्हणून प्रतिनिधी म्हणून आम्ही त्या मोर्चात आमच्या भूमिका सांगितल्या आणि आज आपण बघितलं असेल की आज सरकार हा रस्ता रोको दडपण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु आमची भूमिका आता उद्या 2 दिवसात अधिवेशन संपणार आहे आणि शेतकरी एकवटला आहे की आपल्याला खरोखर नुकसान झालं, शेतकरी यातनं उठणार नाही, तो देशोधडीला लागेल. आणि त्यामुळे सरकारने सकारात्मक आमच्या आंदोलनाकडे बघून सरकारने मदत जाहीर केली. कोकणाकडे मागत नाही. आणि ती सरकारने आपण बघितलं की तोक्ती वादळाच्या वेळी सुद्धा जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा सरकारने नियम डावलून या ठिकाणी मदत जाहीर केली होती. तशीच मदत यावेळी जाहीर करावी. शेतकऱ्यांना हेक्टरी 5 लाख रुपये मदत जाहीर करायची आमची प्रमुख मागणी आहे आणि ती मागणी होते तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार आहे. पालकमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतलेली पाहायला मिळते. बागायतदारांशी पण बोलले, तुम्ही मोर्चा काढला तेव्हा मोर्चावी तुमच्याशी येऊन आणि बागायतदारांशी बोलले. आजच्या अधिवेशनात कुठेतरी त्याचा मुद्दा येईल. पालकमंत्र्यांची सकारात्मक भूमिका मोर्चाच्या वेळी आम्ही त्यांना यावेळी पण सकारात्मक दाखवली ना. पालकमंत्री आल्यानंतर आम्ही पण सकारात्मक दाखवली. परंतु पालकमंत्री सोडल्यानंतर सरकारमधलं कोणच प्रतिनिधी यावर बोलत नाही. पालकमंत्री एकटेच सांगतात की मदत जाहीर करू, परंतु सरकारला कोणी जाहीर केली? सरकारने कोणच माध्यमासमोर आले नाहीत, आमच्या समोर आले नाहीत. किंवा सरकारने आपल्या विभागात मदत पुनर्वसन मंत्री आहेत, प्रबोधन मंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, त्या कोणीच आमच्या पुढे किंवा लोकांपुढे माध्यमांपुढे आलं नाही. पहिल्यांदाच असं अस्मानी संकट शेतकऱ्यांना ओढावलंय, मुख्यमंत्री या संदर्भात बोलत नाही. तुम्ही कसं बघताय सगळं? मी मला तो सांगतो की पालकमंत्री एकटेच म्हणजे एकटेच सांगतायत की मदत जाहीर करू म्हणून. परंतु इतर कोणच खासदार असून देत, या जिल्ह्यातील इतर 2 आमदार असून देत, हे चिडीचूप आहेत. आणि त्यामुळे या पालकमंत्र्यांच्या विरुद्ध या संदर्भात कोणच बोलत नाही किंवा कोणच सांगत नाही की मदत जाहीर केली म्हणून. आणि त्यामुळे आमचं हे आंदोलन आता सरकारच्या विरोधात तीव्र आम्हाला करावं लागणार आहे. राजू शेट्टीच का जिल्ह्यात एकही नेता नाही का, अशा प्रकारची टीका विरोधात? नाही. खरं तर आज आपण बघितलं असेल की विरोधकांमध्ये आज अनेक विरोधकांना ठेवायचं नशी जी सकारात्मक ही भूमिका सरकारची आहे. आणि त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा त्याला काय अपवाद नाही. विरोधक आता कोण राहिले नाही, सगळ्यांना आपल्या पक्षात घेण्यास बळजबरीने त्यांची येत नाहीत, त्यांना आमिष दाखवायची. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये तेच झालंय. आणि त्यामुळे राजू शेट्टीला लोकांनी हे केलंय आणि त्यावर आम्ही पण आता जे विरोधक आमच्यासारखे आहेत ते विरोधक सुद्धा दाबण्याचा सरकार प्रयत्न करतो. परंतु आम्ही पण त्यांच्यावर आणि शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरेचे शिवसैनिक पूर्ण ताकदीनिशी या आंदोलनामध्ये सहभागी 8 दिवसापूर्वी झाले होते आणि आजही आहेत. आरपारची लढाई असेल निश्चितपणे. आता खरं तर आपण बघितलं की बागायतदार हा कधी असं रस्त्यावर येत नाही होतो, आता पुन्हा रस्त्यावर येतोय. त्यामुळे ही आता आरपारची लढाई करावी लागणार आणि आम्ही त्यासाठी निश्चित प्रयत्न करू. ज्या नेतृत्व करणारे राजू शेट्टी यांना पोलिसांनी नोटीस बजावली नाही, मात्र आपल्याला आणि जे शेतकरी आहेत जे आंदोलनात सहभागी होणार यांना नोटीस बजावली. अशा नोटिशीला आम्ही करत नाही. कारण परंतु आमच्यावर पुढे दबाव आणायचा, कारण हे लोक शेवटी कोण जमवतंय, आम्ही स्थानिक लोकच जमवणार आहोत.
आणि त्यामुळे आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे, परंतु अशा दबावाला मी केला नाही, आंदोलन तीव्र होणार.